पद्धतीनं हां समजेल नाही, रिपीट सांगा म्हणाले रेकॉर्ड करायचं राहिलं होतं एकदा. तुझं काम तू कर, आम्हाला आमचं काम कर, मागे ओढू नको आम्हाला. तेव्हा कोणी आता आम्हाला पेशवाई लादण्याचा प्रयत्न केला तरी पेशवाई आता कोणी लादू शकणार नाही. चांगल्या चांगल्याला बघा, इंदिरा गांधी जेलमध्ये गेल्या होत्या की नाही, इंदिरा गांधी निवडणुकीत पडल्या होत्या की नाही, 2च माणसं BJPचे होते की नाही. काळ बदलत गेलेला आहे. राजाचा रंकाचा राव व्हायला, सोन्याची मातीचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. आणि ही परिस्थिती या देशामध्ये जी आहे, आज आमचं रक्षण भारतीय संविधान करत आहे. भारतीय संविधान आहे तोपर्यंत कोणी मडकं बांधणार नाही, मडकं येणार नाही. आणि तसं झालं. मी परवाही सांगितलं, क्रांती होते बघा, फ्रान्सची क्रांती बघा, अमेरिकेत क्रांती बघा, श्रीलंकेत मागच्या वेळेला क्रांती झाली बघा, नेपाळमध्ये पूर्ण राजे होते काय, राजघराण्यातले लोक, तुम्हाला अभ्यास करणाऱ्याला माहिती, राजा त्याचे घर खानदान पुरीच नष्ट करून टाकली होती नेपाळची. पहिले तिथे हिंदू राष्ट्र म्हणून होतं, आता ते लोकशाही गणराज्य आलं. लोकशाही आहे म्हणून आता ते नीट राष्ट्र झालं. म्हणून लोकशाही जिथे आहे तिथे भिण्याचं कारण नाही. भारतीय संविधान मजबूत आहे, मजबूत राहणार आहे. कोणी अशी वाकडी तिकडे टिप्पणी केल्यामुळं काही फरक पडत नाही, काही होणार नाही. हे एवढं चालत असते, आपल्या घरातही चालतंय. एवढा देश आहे, एवढ्या देशात कोणीतरी एखादा बोलतंय, माणूस काहीतरी बोलतंय, चालतं, फारसं काही फरक पडणार नाही. बाबासाहेबाचं मोठेपण कमी होणार नाही, बाबासाहेबाचं महानपण कोणी कमी करू शकणार नाही. तुम्ही आम्ही तरी बाबासाहेबाचे भक्त आहोत महाराष्ट्रातले मोठ्या संख्येनं, पण सगळ्यात मोठा पुतळा आंध्रामध्ये बसला की नाही बाबासाहेबाचा? कोण पुढं आहे? आंध्रात 125 फुटाचा पुतळा. आपण मागच आहोत की नाही? बाबासाहेब जाऊन आणखी हिंदू मिलचं झालं नाही ना, म्हणजे आपण मागं आहो की नाही? म्हणून आपल्यापेक्षा लोक आता बघा, ते UPमध्ये चंद्रशेखर उद्या 2 तारखेला परभणीला येणार आहे. एक खासदार चंद्रशेखर दिल्लीमध्ये, UPमध्ये, बिहारमध्ये हादरून टाकते लोक. बाबासाहेबाचं संविधान राखण करणारा एक जरी शेर माणूस संसदेत असला तरी बाबासाहेबाच्या संविधानाला कोणी धक्का लागू शकणार नाही. आणि एक माणूस बघा, आज वाघासारखा, खरं म्हणजे आज किती बी नेते, पुढारी, कार्यकर्ते कोणी जरी झाले तर बाबासाहेबाची बरोबरी होईल का हो? का होईल? कोणी किती बी आव आणला, बाबासाहेबाची बरोबरी होत नाही. बाबासाहेबाची बरोबरी कोणी करू शकत नाही. कोणताही नेता आला तर बाबासाहेबाच्या खालीच, किती नेता होऊ द्या मोठा, जय जयकार होऊ द्या, पण बाबासाहेबाची बरोबरी कोणत्याही नेत्याला येणार नाही, सर येणार नाही. त्याला तेवढ्या डिग्र्याच त्याच्याकडे नाहीत बाबासाहेबा एवढ्या कोणाकडे. बाबासाहेब एवढा त्याग कोणाकडे नाही, बाबासाहेब एवढं ज्ञान कोणाकडे नाही. बाबासाहेब आंबेडकर एवढं, आता काँग्रेस दुश्मन होती की नाही त्या काळात बाबासाहेबाची, त्या काळात बाबासाहेब काँग्रेसच्या विरोधात बोलत होते की नाही, पण नेहरूनं घटना लिहायला कुणाला बोलावलं? बाबासाहेबालाच बोलावलं की नाही, दुसऱ्याला काहून नाही बोलावलं? काही जरी असलं, आंबेडकर किती जरी काँग्रेसच्या विरोधात असले तरी हे काम मात्र डॉक्टर आंबेडकराशिवाय होणार नाही हे नेहरूला माहीत होतं. म्हणून बाबासाहेबांना सन्मानपूर्वक कायदेमंत्री केलं, तिथे बोलावलं आणि बाबासाहेबांनी संविधान भारताचं लिहिलेलं आहे, आपल्या सगळ्याला माहीत आहे. म्हणून कोलेकोईमुळं ढेकणं असतात ना, ढेकणं, ते ढेकणं जीव घेत नाहीत पण रातभर झोपू देत नाहीत.
असे काही ढेकणासारखे नेते दिल्लीमध्ये असतील किंवा महाराष्ट्रात, असे ढेकणासारखे नेते जीव घेणार नाहीत ते, पण झोपू देत नाहीत, आम्हाला जागी ठेवतात. झोपू नका म्हणतात. त्या ढेकणाला बी इलाज आहेत. तुम्ही दिवाळी दसऱ्याला सगळं सामान बाहेर काढता ना, उन्हाळा टाकता, ढेकणाला बी इलाज आहे. म्हणून असे ढेकणासारखे नेते म्हणत असतील स्वतःला बाबासाहेबाबद्दल, तर त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. हत्ती लोक जुने म्हणायचे हत्ती चलता आहे की नाही, तुम्हालाही माहीत आहे. मग चलत राहते असं हे हत्ती काही आपली चाल. बाबासाहेब हत्तीसारखे आहेत, म्हणूनच त्यावेळेला हत्ती चिन्ह बाबासाहेबांना विचारपूर्वक निवडलं होतं. हत्ती चालत राहतात, असे छोटे मोठे भुकतात. आणि त्या भुकणाऱ्या लोकायला जरासं हाडं टाकले, काही मांस टाकलं की ते कुत्रे बी नादी लागतात, ते भुकायचं बंद करतात, भुकत नाहीत. मग ते काही टाकलं त्यांना थोडं बहुत दिलं, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. 207 वर्ष होतील. आमच्या तरुण मुलांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावं. किती दिवस एवढ्यांनी तेवढ्याला मारलं, एवढ्याने तेवढ्याला मारलं. तू कधी ढेकण तरी मारलंस काय? तू कधी कुत्र्याला तरी मारलं काय? तेच सांगत बसायचं, याने एवढ्याने तेवढ्याला मारलं, एवढ्याने तेवढ्याला. तू काय मारलंस? होय, तू काय केलंस ते तरी सांग ना. ते काहीच नाही. म्हणून शिक्षण, आपलं शिक्षणाच्या मागं तरुणांनी लागावं. आता या 500 लोकांमध्ये जर पेशव्याने त्याला लालूच दिली असती 10-5 लाख रुपये, तर ते त्याला काय म्हणतात, फितूर झाले असते. पण फितूर झाले का? ते फितूर झाले नाही, ते पक्के राहिले. पक्के 500 पक्के राहिले, संघटित राहिले. आता कोणीतरी म्हणलं ना गाण्यात, संघटित होते. म्हणून ही शक्ती त्यावेळेला त्यांनी दाखवली. ते संघटित राहिले. कोणी त्यांना फोडू शकलं नाही. एक अक्षर असते बघा, एक लिहितो ना आपण, 1 2 3 जोगदंडजी. 1च्या पुढे 0 लावल्यावर 10 होतंय ना, 2 लावल्यावर 100 होतात, 3 लावल्यावर 1000 होतात. ते तुम्हाला माहिती आहे चांगलं. तर ते त्या एकाच्या शेजारी जर 1 लिहिलं तर 11 होतात. संघटनेला महत्त्व आहे. आणि 1 राहिल्यावर एकाला एक जोड्यावर 11 होतात की नाही? 2 ठिकाणी लावलं. मूल्य वाढलं की नाही? त्याची किंमत वाढली की नाही? म्हणून 1 राहू नका. सगळेजण त्याच्यासोबत 0 तरी जोडा, 1 तरी जोडा, 2 जोडा, 4, जेवढं जोडत जाल तेवढी त्याचं मूल्य आणि वाढत जाते. 7 0 लावल्यावर किती होतात हो? एकाला 7 0 लावल्यावर किती होतात ते बघ. एकाला 7 0 लावल्यावर किती होतात? कोटी. बघा, म्हणजे आम्हाला हे माणसं एक 0 जरी असेल तर त्याला जोडण्याला किंमत आहे. पण तो जोडल्यावर किंमत आहे, जोडल्यावर. आणि एकटं 0 एकच राहिलं तर 0 म्हणतात. हे काय नाही. एकटं 0 राहिल्यावर किंमत आहे का? नाही. म्हणून 0लाही किंमत आहे, पण कुठंतरी जोडल्यावर. एकालाही किंमत आहे, पण त्याला कोणी सोबती जोडल्यावर. त्याने जोडले पाहिजेत तर त्यालाही किंमत येते. 500 लोक होते, संघटित होते, एकजीव होते. कोणाच्या आमिषाला बळी पडणारे नव्हते, नादी लागणारे नव्हते, दारू पिणारे नव्हते, काही नादी कोणाच्या लागून इकडं तिकडं खाऊन त्या पेशव्याची बेईमानी करणारे नव्हते, बेईमान होणारे नव्हते इंग्रजाला. ह्या गोष्टी फार आज अभ्यास करणं आवश्यक आहे की कशामुळे यश आलं त्याला. कमी संख्या असून यश कशात होतं. म्हणून आपल्याला यशस्वी व्हायचं असेल जीवनामध्ये तर मुलांनी अभ्यास करा, आपले उद्योग व्यवसाय सुरू करा. मला कळालं, कोणतरी सांगितलं की आंबेडकर नगरला भाजीपाल्याचं एक दुकान लागलं. आपल्या माणसानं लावलं का? कामून नाही लावलं? नाही,
का तिथं काय माणसं नव्हते का? भाजीपाल्याचं दुकान बाहेरचा माणूस येऊन आपल्या नगरात लावतोय, आपण काय करतो? मग ही आपली कमजोरी आहे. मटणाचे दुकान आपल्या नगरात बाहेरचे येऊन लावतात, दुसरे दुकान आमच्या इथं, आम्ही काय करतो? आमचं भाजीपाल्याचं दुकान आम्ही लावल्यावर चालत नाही नगरामध्ये. या सगळ्या आपल्या कमजोऱ्या आपण थोड्या अभ्यासल्या पाहिजेत आणि त्या कोणीवा दूर केल्या तर आम्ही सुद्धा 1-0-10-0 लागले तर आमची मूल्य किंमत वाढेल. एकमेकामुळे एकमेकाची किंमत वाढत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसं जोडली आणि यशस्वी झाले आपल्या जीवनामध्ये. या देशाच्याही यशस्वी झाले, समाजाच्या कार्यात यशस्वी झाले, शिक्षण क्षेत्रामध्ये यशस्वी झाले, राजकीय क्षेत्रात यशस्वी झाले. सर्व क्षेत्रामध्ये बाबासाहेबाला कधी अपयश आलं नाही जीवनामध्ये. म्हणून त्यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवा आणि आज सर्व मिळून आपण सार्वजनिकरित्या या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. उपस्थित झालात, पुष्पहार अर्पण केलात, श्रद्धांजली अर्पण केली भावपूर्ण पुष्पाच्या रूपाने. त्याबद्दल उपासक, कार्यकर्ते, महिला मंडळ, सर्वच मंडळींना मी धन्यवाद देतो. आणि त्यावेळेला जे शहीद झाले आमचे काही म्हणजे जवान सैनिक, त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करून हा कार्यक्रम, कारण आपण सर्वच घरचे आहोत, एकाच गावचे आहोत, एकाच कार्यक्रमात, त्यामुळं कोणाचे मला वाटतं आभार मानायची काही गरज नाही. आपण आपल्याच कार्यक्रमात आपल्यासाठी आलेलो आहोत. परक्या माणसाचे आभार मानतो, साहेबांचे मानतो आभार आल्याबद्दल. पोलीस खात्याचे असून आमच्यामध्ये येतात, त्यामुळे त्यांचे आभार मानू. बाकी आपण तर सगळे घरचेच आहोत. सर्वांना धन्यवाद. आधी आशीर्वाद द्या, मग उभा केलं की हां घ्या आशीर्वाद देऊ, मग श्रद्धांजली अर्पण होईल.